स्नेहल पाटकर दुपारचे 2 वाजता आहेत न्यूज 18 लोकमतच्या बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनची सुरुवात करूयात। एल्गार परिषदेच्या तपासावरून राज्य आणि केंद्र सरकारमधला संघर्ष अधिक तीव्र झालाय। भीमा कोरेगाव प्रकरण हाच मुळात बनाव आहे। तत्कालीन फडणवीस सरकारनं कोर्टात खोटी माहिती दिली असा आरोप अल्पसंख्याक विकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय। तसंच सुधीर मुनगंटीवारांच्या धमकीलाही त्यांनी सडेतोड उत्तर दिलंय। हिम्मत असेल तर राज्य सरकार न हे करून दाखवाच असं आवाहन मलिकांनी मुनगंटीवारांना दिलंय। भीमा कोरेगांव की घटना ये सुनियोजित थी। सत्ताधारी पार्टी ने माहौल बिगाड़ने के लिए काम किया था, ये तय है। पहले दिन से हमारी भूमिका थी। उसके बाद एल्गार परिषद को लेके फर्जीवाड़ा रचा गया। प्रधानमंत्री के जान को खतरा है, दूसरे दिन कोर्ट में कहा गया। पूरा फर्जीवाड़ा था, पहले दिन से हम कह रहे थे। जिसकी जांच होने वाली है, उसी घबराहट में केंद्रीय गृह मंत्रालय ने, अमित शाह जी ने मामला एनआईए को सौंपा है। हमें लगता है कि एनआईए बताए कि वो क्या जांच करना चाहती है, कागज उन्हें दिया जाएगा। लेकिन राज्य सरकार जांच ना करे, अगर ये भूमिका रहेगी केंद्र सरकार की, तो ये संभव नहीं। जो फर्जीवाड़ा है उसे उजागर करने की जिम्मेदारी हमारी है। कौन कौन अधिकारी फर्जीवाड़े में शामिल थे वो देखा जाएगा और निश्चित रूप से जांच होगी। अगर बीजेपी के नेता धमका रहे हैं कि कार्रवाई राज्य सरकार पे होगी, तो हम डरने वाले नहीं। कोई कहता है कि सरकार बर्खास्त कर दिया जाएगा, तो सरकार बर्खास्त करने की हिम्मत अगर केंद्र सरकार में है तो करके दिखाए। चुनी हुई सरकारों को बर्खास्त करना लोकतंत्र की हत्या करने के बराबर है। अगर वो चाहते हैं कि लोकतंत्र की हत्या हो, तो महाराष्ट्र की जनता भारतीय जनता पार्टी को सबक सिखाए बिना रुकने वाली नहीं है। आणि मुनगंटीवारांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांनीही सडेतोड उत्तर दिलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांनी। एनआयची टीमने काल पुण्यात तपास केला, यावरनं चांगलंच राजकारण रंगले। सुधीर मुनगंटीवार यांनी सकाळी स्पष्ट केलं की जर एनआयला कागदपत्र जर दिले नाहीत तर कुठेतरी राज्य सरकार बरखास्त करता येऊ शकतं। आपल्यासोबत जितेंद्र आव्हाड, आपण त्याच्याशी चर्चा करूया। एक राजकारण सुरू झालं आहे असं एक तर मला स्पष्ट महाराष्ट्राच्या जनतेच्या माध्यमातून जे कोणी सांगतात की राज्य बरखास्त होऊ शकतं, भीती घालता? अरे आम्ही शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत, या मातीत जन्मलो आहोत, ज्यांनी दिल्लीच्या तख्ताला आव्हान देऊन नमवलं आहे। तेव्हा एनआयए येणार, पुण्याला काय तपास करणार वगैरे। एनआयएचा सेक्शन 10 हा स्पष्ट आहे, राज्य सरकारचे अधिकार आहेत आणि राज्य सरकार त्याच्यावर निर्णय घेऊ शकतं। परत सांगतो की राज्य सरकार पॅरलल तपास करू शकेल, करणार। दुसरी गोष्ट मला प्रश्न विचारायचा आहे की रोमिला थापरच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टात एनआयएनेच म्हणजे केंद्र सरकारने सांगितलेलं, तुषार मेहता ॲडव्होकेट जनरल उपस्थित होते, त्यांनी सांगितलं की पोलीस इतका सुंदर तपास करतात की कोणीही त्याच्यात मध्ये पडण्याची गरज नाही। आता अचानक काय झालं? काय कागदपत्रांमध्ये घोटाळा आहे की काय? नक्की या सगळ्या प्रकरणांवर संशय आधीपासून व्यक्त केला जात होता, कुठेतरी पुष्टी मिळते सगळ्या प्रकरणात? असं माझं म्हणणं आहे की तुम्ही स्वतःच म्हणालेलं ना की महाराष्ट्र पोलीस अत्यंत उत्तम तपास करतात, दुसऱ्या कुठल्या यंत्रणेची गरजच नाही। मग आता तुम्हाला सरकार बदलल्यावर यंत्रणेवरती संशय घेण्याचं कारणच काय? काय म्हणजे नवीन काय उघडकीस येईल, त्याच्याने काय अडचणी वाढतील अशी भीती वाटते की काय यांना? सूडबुद्धीचं राजकारण करणार नाही हा आमचा शब्द आहे महाराष्ट्राला। तुम्ही जे केलं ते आमच्या रक्तात सुद्धा नाही। फोन टॅपिंग, फोन स्नूपिंग, लोकांच्या मागे लागणं, ही तुमची जी संस्कृती आहे, जी अख्ख्या भारताला माहिती आहे, तसं आम्ही करणारच नाही। पण कुठेतरी हा संघर्ष वाढत चालला असं वाटत नाही? हा संघर्ष वाढवण्याचं कारणच नाही। महाराष्ट्र राज्य सरकारचे जे काही संविधानाने दिलेले अधिकार आहेत, सरकारी या कमिशननी दिलेले अधिकार आहेत, ते अबाधित ठेवणार ना। आम्हाला जे संविधानाने जे अधिकार दिलेले आहेत, त्या संविधानाला मानणारे लोक आम्ही आहोत। तुम्ही मानता की नाही हा तुमचा प्रश्न आहे। नक्कीच हा तपास जो आहे तो राज्य सरकार पोलिसांच्या मार्फत पूर्ण करेल आणि एनआयएची या ठिकाणी तरी आवश्यकता नाही असं थेट आव्हान जे आहे ते जितेंद्र आव्हाड यांनी दिलेलं आपल्याला पाहायला मिळते। पुणे जर्नलिस्ट संदीप पवारसह प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।